देवादिदेव महादेवाचे हे उपाय आपल्या घरातील कलह बाधा दूर करतील। नंबर 1, भगवान शिवाच्या पूजेमध्ये चंदनाचे खूप महत्त्व आहे। कुशाचे आसन, कापूर आणि कण्हेरचे फूल। भगवान शिवाला कण्हेरचे फूल अर्पण केल्याने कोणाचे जादूटोणा टोटका होऊ शकत नाही। नंबर 2, आजच्या जमान्यात लोक आपल्या दुःखाने दुःखी नाही आहेत, दुसऱ्याच्या सुखाने जास्त परेशान आहेत। काही स्त्रियांना तर कोणताही मेडिकल प्रॉब्लेम नसतो, पण लोक त्या स्त्रीचे कोक बांधतात, त्यामुळे त्या स्त्रीला संतान होत नाही। त्याच्यावर एक उपाय आहे। जे रुईचे झाड असते त्या झाडाला एक फळ येते, त्या फळातून रुईसारखं म्हणजेच कापसासारखं पांढरे शुभ्र असे निघते। त्या रुईची वात बनवून ती वात चमेलीच्या तेलामध्ये किंवा अळशीच्या तेलामध्ये त्याची ज्योत जाळावी, कोणी जादूटोणा केलेला सर्व समाप्त होतो। नंबर 3, जर तुम्ही शिवाची पूजा करत असेल तर मंत्र जप करत राहावा। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हरि ओम किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करत राहावा, तर काय होईल, ती पूजा आपल्याला संपूर्ण फळ देईल। नंबर 4, भगवान शंकरावर नीलकमळाचे फूल, पिवळे सफेद फूल भगवान महादेवाला अर्पण केले जाते। रुद्र सूक्त येत नसेल, पुरुष सूक्त येत नसेल, तर काही येत नसेल तर ओम ओम शब्दाचे स्मरण करून पूजन करावे। नंबर 5, जो व्यक्ती भगवान शंकरावर 100 वेळा मोजेपर्यंत जो भगवान शंकरावर जलधारा सोडतो किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय जपत राहावे, हातात शृंगी घेऊन जल समर्पित केल्याने 1000 पट फळ प्राप्त होते। नारायणासाठी शंख आणि महादेवाला शृंगीची वर्णन केलेले आहेत। नंबर 6, आपल्याजवळ जर वेळ असेल तर 1000 वेळा म्हणजेच 10 माळा जपल्या जातील इतक्या वेळा अभिषेक करत राहावे। तेवढा वेळ नसेल तर 100 वेळा भोलेबाबाच्या नावाचे स्मरण करावे। एवढ्या वेळेस आपण जप करत राहावा। भगवान शिवाला अभिषेक करून धूप दीप नैवेद्य तांबूल या वस्तू भगवंताला जरूर समर्पित कराव्यात। वेगवेगळ्या फुलांनी आपण पूजा करावी। पूजामध्ये कोणतीही कमी राहिली असेल, आपल्याजवळ वस्तूमध्ये कमी राहिली असेल, आरतीनंतर एक फूल अर्पण केले जाते, त्याला पुष्पांजली म्हणतात। ते फूल समर्पित केल्याने पूजामध्ये काही कमी राहिली असेल तर त्याची पूर्ती होते। पुष्पांजलीचे फूल भगवंताच्या चरणापाशी अर्पण करावे। नंबर 7, जर आपण महादेवाला स्नान घालत असेल तर आपल्याजवळ छोटे छोटे पात्र भरून ठेवावे। एक पात्र अर्पण केल्यानंतर दुसरा घ्यावे, असे करत सर्व पात्र अर्पण करावे। अनेक पात्राने जल भरून शिवाला स्नान घालतात, त्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात। नंबर 8, किती प्रकारच्या धातूचे शिवलिंग लोकांना सुख प्रदान करते। एकाच धातूचे 2 शिवलिंग घरात ठेवू नये, जसे की 2 स्फटिकाचे, 2 पितळाचे, 2 लोह्याचे, 2 चांदीचे, 2 सोन्याचे 2 शिवलिंग घरात ठेवले जात नाही। हे जर नर्मदेश्वर असेल तर ते एक ते अनेक ठेवले जातात। एक शिवलिंग असे आहेत जे नर्मदेश्वर शिवलिंग, ज्याची जलाधारी चांदीची आणि वरती नर्मदेश्वर असते, त्याचे जल पितृलोकामध्ये जाते। नर्मदेश्वर महादेव चांदीच्या जलाधारीवर बसलेले असेल आणि त्यावर 1 लोटा जल अर्पण केले तर आपण पूर्वजांचे 16 दिवसाचे श्राद्ध केले असे लिंग पुराणामध्ये वर्णन केलेले आहे। हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि